सध्या आपण जोगेश्वरी पूर्व श्यामनगर या परिसरामध्ये उभे आहोत। या ठिकाणी श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण पाहू शकता सुंदर अशी सुबक अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। गजाननाची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि हिऱ्याने जडलेली अशी सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपण पाहू शकता। 1.5 दिवस हा गणपती या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी भाविकांची बरीच लाईन आपण या ठिकाणी पाहू शकता। भाविकांची लाईनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळते। तर मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, आपण जाणून घेणार आहोत मागी गणेशोत्सवाला घेऊन कशा प्रकारचं त्यांच्यामध्ये उत्साह आहे, कशा प्रकारचं त्यांच्यामध्ये जल्लोष आहे। आमच्या मंडळाला हे दुसरं वर्ष आहे आणि आमच्या मंडळाचं कसं आहे की आमच्या मंडळाला आमच्या पूर्ण स्टाफचा आमच्या 70 माणसाचा जो स्टाफ आहे त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे आणि प्लस आमचे ज्येष्ठ जे आहेत जसे आमचे जे पूर्ण श्यामनगरमध्ये जोगेश्वरी ज्येष्ठ त्यांचा सपोर्ट आणि त्यांच्या आशीर्वादाने आज हे दुसरं वर्ष आम्ही पूर्णपणे पार पाडतो आहे। आणि पहिलंच माझं एकच म्हणणं आहे की माझ्या ज्या टीममध्ये ही जी विघ्नहर्ता प्रतिष्ठान टीम आहे त्याच्यात पूर्ण युनिटी आणि पूर्ण एकाग्रताने आम्ही काम करतो। तरच एका माणसाचं हे काम नाही, तुम्ही बघू शकता हे बाहेर डेकोरेशन आम्ही जे केलं आहे ते आमच्या मुलांनीच केलेलं आहे। आम्ही कुठलं डेकोरेटर हायर नाही केलेलं आहे आणि इतर पक्षांची मदत ती भरपूर मोठी आहे। इतर जसे आमचे कॉर्पोरेटर आहेत, आमचे साहेब ज्ञानेश्वर साहेब आहेत, बाळानाथ साहेब आहेत, ठाकूर साहेब आहेत, ह्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला। म्हणजे आम्हाला त्यांनी सल्ले पण दिले। आमचे जसे सल्लागार आहेत, आमचे तीन सल्लागार आहेत, जसे निरंजन आयर आहेत, महेश जाधव आहेत आणि नितीन यादव या लोकांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला। आणि आमची ही टीम म्हणजे आमच्या टीममध्ये असं काही नाही की अध्यक्ष सगळे आमच्या टीममध्ये सगळे अध्यक्ष आहेत आणि हे आम्हाला सुचवतात हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे। आणि ह्या वर्षीचा प्लॅन आम्ही तसाच केला आणि पुढच्या वर्षीचा प्लॅन पण आमच्याकडे तयार आहे। तो आता ह्या गणपती झाल्यानंतर आम्ही डिस्कस करणार आणि तो साकार करणार। सलग 2 वर्ष या मंडळाला झालेले आहेत आणि 2 वर्षामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी मागी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे। आकर्षक अशी रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। छानपैकी मंडप या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। गणपतीची मूर्ती छान प्रकारे या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। भाजपचे मुंबई सचिव ज्ञानेश्वर सावंत आपल्यासोबत आहेत, जाणून घेणार आहोत त्यांच्या मागी गणेशोत्सवाला घेऊन त्यांच्या भावना काय आहेत, काय सांगा। सर्वप्रथम मी आमच्या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो। आमचा श्यामनगरचा राजा म्हणून गणेश मैदानावरती बसतो आणि आमच्या दुसऱ्या मुलांनी नवजवान मुलं आते आहेत त्या लोकांनी आता गेल्या वर्षापासूनच मागी गणपतीचं आगमन करून अतिशय खऱ्या अर्थाने इथून पुढे जोसात होणार आणि जोसात करतायत। आणि त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण श्यामनगरमधले रहिवासी आणि इतर मुंबईतले रहिवासी आम्ही त्यांच्या सहकुटुंब सहपरिवार पाठीचे राहणार आणि आणखी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, चांगलं भरभराटीने करावं। अशा पद्धतीने शुभेच्छांचा वर्षाव या मंडळावर होतो आहे। आपल्यासोबत इकडचे कार्यकर्ता म्हणजे निरंजन आहेरसुद्धा आहेत, जे आपल्या अद्वितीय उपक्रमासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत। प्रत्येक उपक्रम हा त्यांचा युनिक असतो। संपूर्ण जोगेश्वरमध्ये त्यांचं नाव आहे। युनिक उपक्रमाला घेऊन असे निरंजन आहेर आपल्यासोबत आहेत, जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया, काय सांगाल। धन्यवाद। मी सर्वप्रथम भारत 24 तासचे अभिनंदन आणि आभार मानतो। आमच्या जोगेश्वरीला नेहमी एका निगेटिव्ह साईडने बघितलं जायचं, पण तुमच्या माध्यमातून असे छान छान उपक्रम लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि ते लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत। कारण का अगदी नटवरनगरपासून ते दुर्गानगर आणि MMRD त्याच्या पलीकडेही जे आमचे सहकारी ते सांगतात किंवा जोगेश्वरीच्या बाहेरचे पण सहकारी तुमच्यामुळे ही न्यूज बघतात आणि सांगतात। खरं ही एक मोहीम आहे, हा फक्त एक उत्सव नाही आहे, ही एक मोहीम आहे। ही मोहीम आहे की तरुणांना एकत्र बांधण्याची, तरुणांना जास्तीत जास्त एकत्र घेण्याची आणि तरुणांमध्ये आपापसात जे हेवेदावे तयार होतात आणि त्याचं रूपांतर एका वेगळ्या पद्धतीने जातं ते सगळं मिटवून बाप्पाच्या चरणी एकत्र येणं आणि आपली संस्कृती आपले उत्सव कसे साजरे करता येतील, लोकांना आनंद कसं वाटता येईल ह्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। आणि फक्त हाच उपक्रम होत नाही, तो वर्षभर उपक्रम असतात आमचे। अगदी आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील, 15 ऑगस्टचे कार्यक्रम असतील, म्हणजे आम्ही लहान मुलांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना असं सगळ्या पद्धतीने कवर करून प्रयत्न करतो। भले छोटे छोटे घेतो, कारण का आर्थिक चणचणी सगळीकडे असते, पण विशिष्ट म्हणजे ह्या मंडळाचं तुम्हाला सांगायला आवडेल, ही सगळी मुलं वर्षभर स्वतःचं पॉकेट मनी गोळा करतात आणि वर्षभर पॉकेट मनी गोळा करून तो जो सगळा वर्षभराचा कोण 2000, कोण 5000, कोण 6000 असे सगळे एकत्र करून हा मोठा निधी उभा केला जातो। आणि अर्थात मग सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षाचे पुढारी असतील किंवा बाकीचे हितचिंतक मार्गदर्शक असतील, हे सगळे ह्याला हातभार लेऊन त्याचा एक कळस रचतात आणि हा उपक्रम यशस्वी करतात। विसर्जनाचं कशा प्रकारचं नियोजन आहे? विसर्जनांचं आमचं असतं, आम्ही पारंपरिक वाद्यांना जास्त हे करतो। आमचं जी मिरवणूक होती
ही मिरवणूक पण अद्वितीय होती. मला वाटतं 100 ढोल ताशाच्या पथकांनी एकत्र बाप्पाला सलामी दिलेली आहेत. बँजो पथक होते. त्यामुळे DJ वगैरे हा सगळा प्रकार आम्ही टाळतो. विसर्जन पण आमचं तसंच पारंपरिक पद्धतीने होणार आहे. तुम्ही बघत असाल ही टोपी जी आमची ओळख आहे, आपल्या सगळ्यांची ओळख आहे खरी या महाराष्ट्राची, ही टोपी परिधान करून आम्ही हाच मेसेज देतो आहे की आम्ही संस्कृती जपायला इकडे आहोत. आम्हाला आमचं संस्कृती, आमचा समाज आणि आमचं ऐक्य जपायचं आहे. विसर्जन पण छान हसत खेळत, कोणतंही विघ्न न येता, म्हणजे कसं येईल विघ्न हरताच आपल्याबरोबर आहे आणि मंडळाचं नावच विघ्नहर्ता आहे, अशा पद्धतीने वेशीपर्यंत आपण वाजवणार आहोत आणि तिथून बाप्पाला छान जयघोषात आपण पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ करणार आहोत. कॅमेरामॅन इम्रानसह संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी मुंबई.